सगळ्या माझ्या गोडताईंना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आमच्या इथे काही सण करायचा नव्हता, पण सासूबाई म्हटल्या नवीन वर्ष आहे त्यामुळे साधं पुरण तरी टाका आणि देवाला नैवेद्य दाखवा. तर चालू इथे पुरणपोळी करायची तयारी. तर आता त्याच्यानंतर 4 ते 4:30 वाजता आम्ही मावशीच्या सुनाच्या डोळ्याच्या कार्यक्रमाला निघालोय. तर आम्ही सगळे पाहुणे वगैरे एकत्र झालेले होते आणि डोळ्याचा कार्यक्रम आम्ही गेलो त्यावेळेस सुरू झालेला होता. तर असं खूप छान प्रकारचा कार्यक्रम इथे झाला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ अजिबातसुद्धा सोडू नका. बघू शकता. मस्त असं कार्यक्रम चालू आहे आणि गाणी चालू आहे, पण कॉपीराईट पडल्यामुळे मी काही आवाज वाढवू. त्याच्यानंतर औक्षणचा कार्यक्रम झाला आणि बघू शकता माझी ही बहीण आहे, तिला ओवाळलं आणि काही गिफ्ट आणलं होतं ते दिल्यानंतर ही मामी आहे, मामीनी सुद्धा ओवाळलं आणि तिला गिफ्ट दिलं आहे. त्याच्यानंतर ज्या जिथे बायका जमलेल्या होत्या, काही मैत्रिणी, पाहुण्या वगैरे बऱ्याचशा बायका जमलेल्या होत्या, सगळ्यांनी तिला गिफ्ट दिलं. सांगा तुमचं डिपार्टमेंट किती आहे? नाही नाही केस करायचे. हात लावला की परत एकदा चेक करा. हा करा हात पुढे परत. हा 1 नंबरच्या हात दाखवा. हा 1 नंबर हे हा हात द्या. हा वाटतं का? 1 नंबर नक्की. थांबा ते काढून टाका. नक्की मी केबीसीचे ऑप्शन देतोय 4. नक्की यस और नो? यस. ते अँकरिंगवाले असे भरपूर गेम घेत होते आणि मध्येच इतकी कॉमेडी करीत होते. खरंच खूप हसू येत होते आणि खूप छान असा कार्यक्रम झाला आहे. सगळेजण म्हणजे अगदी आनंदाने तो साजरा केला. तर आता आम्हीसुद्धा तिला गिफ्ट दिलं आहे. तर ही माझी भाऊजाई आणि आमच्या गल्लीतल्या आजीबाई त्यासुद्धा आल्या होत्या कार्यक्रमाला. त्याच्यानंतर आम्हीसुद्धा गिफ्ट दिलं. म्हणजे हा माझा मावस भाऊच लागतो, माझ्या मावशीचा मुलगा. तर खरंच इतका छान असा कार्यक्रम झाला आणि सगळ्यांनी तो इतका छान सेलिब्रेट केला. खूप छान असा कार्यक्रम झाला. तर बघू शकता तुम्ही, हे आमच्या मावशी आहे. इकडे पलीकडच्या मावशी आणि इकडे मामाची सून, अशा सगळ्या पाहुण्या जमलेल्या होत्या. अगदी सण होता तरी पण सगळ्या पाहुण्या एकत्र झाल्या होत्या. खरंच खूप छान वाटतं जर असं फॅमिली जर एकत्र आली तर. सगळे लहान चिल्ले पिल्ले आणि ही माझी लहानी भाऊजाई, भावाची बायको आहे. तर बघू शकता आमची अशी फॅमिली मस्त एकत्र झालेली. वा 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 वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे ये क्या हो गया? पेड बर्फी चांगलं आहे ना. 2 डायरेक्ट 1 टाइम, टेन्शन नाही. बर्फी बर्फी जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर इकडे जेवणाची तयारी झालेलीच होती. गरमागरम रोट्या आणि भाजी, भात सगळं गरम होतं. मस्त असं जेवण केलं. सगळ्यांनी पोटभर जेवणाचा आनंदही घेतला. आणि त्याच्यानंतर रात्रीचे 10:30 वाजले ते घरी यायला. आम्ही घरी आलो. तर आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.